शेती संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या पाहतोय। सांगलीमध्ये द्राक्षासह बेदाण्याला चांगला दर मिळालेला आहे आणि गेले वर्षभर प्रतिकूल हवामानाचा फटका द्राक्ष पिकांना बसला, त्यामुळे यंदा द्राक्ष उत्पादनामध्ये मोठी घट झाली आहे। परिणामी द्राक्षाचे दर वाढलेले आहेत आणि त्यासोबत बेदाण्याचे सुद्धा दर वाढत आहेत। नुकताच बेदाण्याला प्रति किलो 371 रुपये दर मिळाला आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपईच्या दरांमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं। 25 रुपये किलोने विक्री होणारी पपई आता 17 रुपयांनी विकली जाते। जिल्ह्यामध्ये जवळपास 10,000 हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड होते आणि कुंभमेळ्यामध्ये या पपईचा प्रचंड प्रमाणात मागणी झाली। त्यानंतर कुंभमेळा संपताच पपईची मागणी कमी झाली। हिंगोली बाजार समितीमध्ये कापसाची आवक कमी झाली आणि त्यामुळे आयसीसीने कापूस नोंदणीसाठी 15 मार्चची शेवटची तारीख जाहीर केली आहे। मागच्या 2-2.5 महिन्यांपासून बाजारपेठांमध्ये कापसाची आवक सुरू झाली आहे आणि आज समितीचा शेवटचा टप्पा असून कापूस खरेदी अजूनही सुरू आहे। राज्यामधील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याबाहेर उन्हाळ कांद्याची सुद्धा आवक वाढल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा जास्त आहे आणि त्यामुळे दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे। सध्या कांद्याचे सरासरी दर 8 ते 10 रुपये प्रति किलोने घसरलेले आहेत आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी बरेच चिंतेत आहेत। तब्बल 1200 क्विंटल चियाची आवक झाल्याचं पाहायला मिळालं आणि चियाची आवक वाढलेली आहे। यासह दरामध्ये सुद्धा काहीशी वाढ झाली आहे। सध्या बाजारामध्ये चियाला 12,700 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय आणि यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे। नंदुरबार बाजार समितीमध्ये हरभरा विक्रीसाठी दाखल झालेला आहे। हरभरा पिकांच्या काढणीला सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे बाजारामध्ये आवक सुद्धा वाढती आहे। PK-V2 या सर्वाधिक पेरणी होणाऱ्या वाणाला सध्या 5,600 ते 6,150 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय। मेक्सिकन हरभरा वाणाला 8,500 रुपयांचा दर देण्यात येणार आहे। शेतीसाठी 2024-25 या अर्थसंकल्पामध्ये 30,702 कोटींचा निधी देण्यात आलेला होता आणि या निधीपैकी आतापर्यंत केवळ 62% निधीचं वितरण झालंय। मात्र लाडकी बहीण योजनेवर सरकारनं 30,000 कोटींचा खर्च केला तर वर्षभरात कृषी योजनांवर खूप कमी खर्च झाल्याचं पाहायला मिळालं। वाशिम जिल्ह्यामध्ये 12,000 सिंचन विहिरींना मंजुरी मिळून सुद्धा शेतकऱ्यांना डिसेंबर 2024 पासून अनुदान मिळालेलं नाहीये। अनेक शेतकऱ्यांनी विहिरींच्या बांधकामाला सुरुवात सुद्धा केली आहे। मात्र अनुदान रखडल्यामुळे मजुरांसह शेतकरी आर्थिक संकटात सापडले। जालन्याच्या जाफराबाद तालुक्यामध्ये रब्बी हंगामातील कामाला मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात झाली आहे। मात्र या कामांसाठी मजुरांची कमतरता भासते, त्यामुळे शेतकऱ्यांची एकच तारंबळ उडाल्याचं सुद्धा दिसतंय आणि त्यावर उपाय म्हणून काही शेतकरी हार्वेस्टरचा वापर करत आहेत। तूर, हरभरा आणि पिवळ्या वाटाण्याच्या आयात मोठ्या प्रमाणामध्ये होती आहे। याचा फटका शेतकरी वर्गामध्ये बसलेला असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे। बाजारभाव हमीभावाप्रमाणे कमी झाल्यानं शेतकरी अडचणीत आलेत आणि त्यामुळे सरकारने मुक्त आयातीचं धोरण बदललं तर शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळेल, त्यामुळे सरकारने आयातीवर शुल्क लावण्याची मागणीही केली आहे। रत्नागिरीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये उष्णतेच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे। पारा 36 ते 38 अंश सेल्सिअस पर्यंत गेलाय आणि याचाच परिणाम आंबा बागांवर सुद्धा होताना पाहायला मिळतोय। तापमानामध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे आंब्यावर डाग पडतायत, तसंच मोठ्या प्रमाणामध्ये फळ गळती वाढली आहे। बदलत्या वातावरणामुळे आधीच उत्पादनं कमी आहेत आणि त्यामध्ये तापमान वाढीमुळे आणखी घट होण्याची भीती व्यक्त होतीये। नाशिकमधील मालेगाव बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यात 12 टन खरबूज, 10 टन कलिंगड आणि द्राक्षांची मोठ्या प्रमाणामध्ये विक्री झाली आहे। उन्हामुळे फळांना बाजारपेठेमध्ये मागणी वाढली आहे, त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी केली आहे। येत्या काही दिवसांमध्ये फळांची मागणी आणखी वाढणार आहे।